एक असं ज्योतिर्लिंग जिकडे तुम्ही प्रत्यक्षात श्रीलिंगाचा स्पर्श करून दर्शन घेऊ शकता. हे आहे ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि इकडे तुम्ही वन डे आयटिनरी फक्त 2500 मध्ये करू शकता. ग्रिष्णेश्वर साठी मी प्रायव्हेट बसने निघाले होते, पण तुम्ही इकडे ट्रेनने सुद्धा येऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ असलेलं वेरूळ गावात स्थित हे श्री ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. मस्त एकदम टकाटक लाली लिपस्टिक लावून आम्ही रेडी झालो आणि निघालो. बट आधी पोटोबा मग विठोबा. मस्त नाश्ता ठुसून आम्हाला मस्त ट्रिप बद्दल पूर्ण दिवस कसा जाणार आहे, काय असणार आहे, ह्या सगळ्याची माहिती दिली गेली. मग तसंच निघालो दर्शनासाठी. तिकडे पोहोचून मस्त लाईन मध्ये महादेवाचं नाव घेत घेत आमचं खूप मस्त दर्शन झालं. इकडे जवळच असलेलं भद्र मारुती मंदिराकडे आम्ही पुढे निघालो. ह्यानंतर आमचा प्लॅन होता मस्त जेवायचा, कारण ह्यानंतर आम्हाला एका मोस्ट फेमस लोकेशनवर जायचं होतं. महाराष्ट्र मधलं एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून हे ओळखलं जात. तर मी बोलत आहे फेमस एलोरा केव्स बद्दल. इथे 40 रुपीज एंट्री तिकीट देऊन तुम्ही पूर्ण एलोरा केव्स फिरू शकता. ह्यामध्ये एक मंदिर देखील आहे, ते म्हणजे कैलाश टेम्पल. हे मंदिर जगातलं सर्वात मोठं मोनोलिथिक रॉक स्ट्रक्चरने बनवलं आहे. मस्त दर्शन करून आणि मस्त एक्सप्लोर करून आम्ही बसमध्ये जाऊन गुडूप झालो. पण नंतर आम्ही जो धिंगाणा घातलाय, ओ माय गॉड, खूपच मज्जा केली आहे.